मित्रांनो नमस्कार. एक गोष्ट शेअर करावीशी वाटली. एक 2 दिवसापूर्वी मी आणि माझा भाऊ एक डॉक्युमेंटरी बघत होतो. आय थिंक डिस्कवरी प्लस या चॅनलवर आहे ती डॉक्युमेंटरी होती एलॉन मस्कच्या संदर्भात. तर त्याचा सर्व माहितीपट त्यांनी त्यात सांगितलेला आहे. विशेष काय वाटलं ते सांगतो. आता एलॉन मस्क सध्या जर बघाल तर तो जे सर्व श्रीमंत लोक आहेत त्यांच्यापैकी एक व्यक्ती आहे. 2025च्या डेटानुसार त्याची नेटवर्थ ऑलमोस्ट एक $424 बिलियन एवढी आहे. आता $1 बिलियन म्हणजे साधारणतः 8,500 कोटी. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती हजार किंवा आय थिंक किती लाख कोटी होत असेल ते. तर 424 बिलियन नेटवर्थ असलेला तो माणूस आहे. आता एवढं सांगितलं की बऱ्याच लोकांना वाटतं की तो माणूस ऐशोआरामचं जीवन जगत असेल किंवा खूप मजा वगैरे करत असेल, आराम करत असेल असं वाटत असेल. तर त्याचा जीवनपट त्यांनी सांगितला. एलॉन मस्कने आणि त्याच्या भावाने 1998-99च्या आसपास झिप2 नावाची एक कंपनी बनवलेली. झिप2 हे त्या काळची इनिशियल येलो पेजेसची कंपनी होती. म्हणजे येलो पेजेस म्हणजे भारतात जे ट्रेड इंडिया किंवा इंडिया मार्ट असले जे ॲप्स आहेत, वेब ॲप्स, तर तशी ती झिप2 कंपनी होती. तर ती कंपनी एलॉन मस्क सांगत होता की ती जी वेबसाईट आहे ती 24 तास चालू असायची वेबसाईट. एलॉन आणि त्याचा भाऊ एका कॉम्प्युटरवरून ती वेबसाईट चालवायचे. सकाळी ती वेबसाईट कार्यरत असायची आणि रात्री त्याचं कोडिंग जे आहे तो एलॉन मस्क जागून करायचा. तर ही कंपनी झिप2 नावाची 1999ला कॉम्पॅक या कंपनीने विकत घेतली साधारणतः $1.5 बिलियन. आणि या बिलमध्ये एलॉनचा जो वाटा होता तो 7% होता. 60%च्या हिशोबाने त्याला $22 मिलियन मिळाले. $22 मिलियन म्हणजे समथिंग 185-186 कोटी रुपये त्याला 1999 मध्ये मिळालेले. ठीक आहे. दुसरं, एवढ्यावर तो माणूस शांत नाही बसला. त्यांनी त्याच्यानंतर X.com ही कंपनी चालू केली. X.com नंतर त्याचं नाव झालं पेपाल. पेपाल ही कंपनी त्या काळात ऑनलाईन बँकिंग क्षेत्रात काम करत होती. तर पेपाल ही कंपनी पण नंतर विकत घेतली eBay या कंपनीने आणि ती साधारणतः $1.5 बिलियन मध्ये काहीतरी विकत घेतलेली. $1.5 बिलियन मध्ये एलॉन मस्कचा जो वाटा होता तो 11%चा होता आणि त्याला त्याचे $175 मिलियन मिळाले. $175 मिलियन म्हणजे साधारणतः आजच्या काळात 1500 ते 1600 कोटी हे त्याला 2002 मध्ये मिळाले. ठीक आहे. 1999 मध्ये 185 कोटी मिळाले जे याच्यातून मिळाले त्याला झिप2 मधून. आणि 2002 मध्ये पेपाल मधून त्याला मिळाले 1500 ते 1600 कोटी. ठीक आहे. हा माणूस इथे थांबला नाही. त्यांनी पॅरलली SpaceX कंपनी त्यावेळी चालू केलेली. आणि SpaceX सगळ्यांना माहिती आहे ती स्पेस रिलेटेड रॉकेट लॉन्चिंग वगैरे कंपनी आहे ती. SpaceXनी फाल्कन 1 हे रॉकेट 2006ला लॉन्च केलेलं. तर हे रॉकेट पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी ठरलं. ते ऑर्बिटपर्यंत पण पोहोचू शकलं नाही पृथ्वीच्या. त्याच्यानंतर दुसरं रॉकेट काढलं आणि दुसरं पण ते फेल झालं त्यांचं लॉन्चिंग. ठीक आहे. तिसऱ्या लॉन्चिंगच्या वेळेस साधारण आय थिंक हे 2008ची गोष्ट असेल. तिसऱ्या लॉन्चिंगच्या वेळेस एलॉन मस्क ऑलमोस्ट बँकरप्ट होण्याच्या पॉईंटवर होता, ऑन द वर्ज होता बँकरप्ट होण्याच्या. तर त्याच्याकडे पैसे नव्हते. तर एलॉन मस्कने असं सांगितलं की त्यांनी हे जे पैसे या 2 डीलिंगमधून मिळवलेले X.com आणि पेपाल आणि झिप2, तर हे जे काही त्याच्याकडे पैसे होते 1500-1600 किंवा 2000 कोटीच्या आसपास, हे सगळे पैसे त्यांनी त्या तिसऱ्या लॉन्चमध्ये इन्व्हेस्ट केले आणि एक रिस्क घेतली. आणि हा खरोखर जुगार होता. तुम्ही ती डॉक्युमेंटरी बघा. कोणालाही वाटत नव्हतं की ते लॉन्चिंग सक्सेसफुल होईल. कोणती बँक त्याला लोन द्यायला तयार नव्हती. तरी त्यांनी ते सगळी त्याची आयुष्यभराची जी काही कमाई होती ती त्यांनी त्यात इन्व्हेस्ट केली म्हणा किंवा तो जुगारच केला. आणि ते तिसरं लॉन्चिंग सक्सेसफुल झालं ते फाल्कनचं.
आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर नासाने त्याला म्हणजे स्पेसएक्सला ते परत 1.5 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं. तर हे स्क्वेअर वन झालं, म्हणजे 1.5 बिलियन पासून चालू झालेलं त्याचं जे काही होतं करिअर, बिझनेस करिअर, परत 1.5 बिलियनच त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं नासाकडून. आता 1.5 बिलियन 2008 मध्ये तुम्ही बघा किती कोटी रुपये होतील ते. तर त्याच्या जागी दुसरा कोण असला असतं तर त्यांनी असं ॲझ्युम केलं असतं की तो सक्सेसफुल झालाय लाईफमध्ये आणि मे बी तो रिटायर वगैरे झाला असता 2008ला. पण तो परत थांबला नाही. 2008 नंतर पण त्यांनी कितीतरी कंपन्या काढल्या. त्यांनी टेस्ला कंपनी काढली. टेस्लाची पण स्टोरी अशीच आहे. टेस्लाच्या वेळेस पण टेस्ला कंपनी बँकरप्सीला आलेली होती, त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे. टेस्ला कंपनी काढली त्यांनी, त्याच्यानंतर स्पेसएक्स तर होतीच, स्टारलिंक ही कंपनी काढली, त्याच्यानंतर न्यूरालिंक ही एक कंपनी काढली जी ह्युमन ब्रेन आणि मशीन्स याला कनेक्ट करेल. त्याच्यानंतर द बोरिंग कंपनी म्हणून काय तर बोगदे करणारी एक कंपनी, ती एक काढली त्यांनी. त्याच्यानंतर मेट्रो सारखी एक काहीतरी कंपनी, मला त्याचं नाव आठवत नाही आता, म्हणजे ट्यूब काहीतरी आहे ते टनेलमधून मेट्रो किंवा रेल्वे जाते एकदम हाय स्पीडमध्ये, ती कंपनी काढली. तर सांगायचा मुद्दा हा आहे की हे जे मोठे लोक असतात, बऱ्याच लोकांना वाटतात की हे अतिश्रीमंत लोक आहेत, म्हणजे आराम करत असतील, ऐश करत असतील, किंवा ते खूप लकी आहेत, रिझन देतात लोक. पण तसं नाही आहे. तुम्ही त्यांचा अभ्यास कराल या मोठ्या लोकांचा, तर तुम्हाला ऑब्झर्व होईल की या लोकांनी एक तर मेहनत प्रचंड घेतलेली असते. अजूनही एलॉन मस्क वर्कहोलिक या कॅटेगरीत त्याला बघितलं जातं, खूप वर्कहोलिक येतो. तर एक तर प्रचंड हार्डवर्क असतं या लोकांचं. दुसरं, हे लोक कधीच डाऊन होत नाहीत, त्यांचा मोरल ते कधीच डाऊन करत नाहीत. स्पेसएक्स आणि टेस्ला मध्ये जेव्हा डाऊनफॉल होता, तर एलॉन मस्कच्या जागी कोणताही दुसरा माणूस असला असता तो बँकरप्ट 100% झाला असता. आपण भारतामध्ये बघतो कितीतरी लोक पळून जातात देश सोडून, पण एलॉन मस्क दोन्ही वेळेस तो चांगलं खेळला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्या दोन्ही त्या डीलिंग सक्सेसफुल झाल्या. स्पेसएक्सचं 3रं लॉन्चिंग आणि टेस्लामध्ये पण ती कार त्यांनी नंतर डेव्हलप केली, ती पण एक सक्सेस स्टोरी आहे. तर हे लोक मोरल डाऊन कधी करत नाहीत आणि कधीच ते थांबत नाहीत. किती मोठा सक्सेस मिळाला, हे लोक थांबत नाहीत. आपल्या भारताचंच एक उदाहरण आहे, सबीर भाटिया जो होता, सबीर भाटियाने ईमेलचा जो शोध लावलेला, हॉटमेल हिची कंपनी होती त्याची. हॉटमेल जेव्हा मायक्रोसॉफ्टने ॲक्वायर केली, तर हॉटमेलला पण अशीच खूप मोठी रक्कम मिळालेली. त्याची पण एक पॉडकास्ट अवेलेबल आहे यूट्यूबवर, तुम्ही बघून घ्या. तर सबीर भाटियाचं असं म्हणणं होतं की त्याला त्या काळात 400 कोटी रुपये मिळालेले. हॉटमेल जेव्हा ॲक्वायर केलं मायक्रोसॉफ्टने, त्याला 400 कोटी मिळालेले. मायक्रोसॉफ्ट तेव्हा खूप मोठी कंपनी होती. म्हणजे सबीर भाटिया जेव्हा मायक्रोसॉफ्टमध्ये गेलेला, तर तो सांगतो मायक्रोसॉफ्टच्या 41 म्हणजे त्या कॅम्पसमध्ये कॉर्पोरेट, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेट जे ऑफिस होतं त्यांचं, जवळपास 41 बिल्डिंग होत्या त्या काळात. ते केवढी मोठी कंपनी असेल बघा तेव्हा पण मायक्रोसॉफ्ट. तर सबीर भाटियाला स्वतःला 400 कोटीच्या आसपास रुपये तेव्हा मिळालेले. हॉटमेलला मिळालेली रक्कम वेगळीच होती. आणि ते मिळाल्यानंतर सबीर भाटियाचं करिअर बघा, तर सबीर भाटिया थांबला तिथंच. त्यांनी म्हणजे नॉट ओनली सबीर भाटिया, त्या हॉटमेलमध्ये जेवढे लोक होते, तर सबीर भाटियाचं म्हणणं आहे की प्रत्येकाने ते पैसे ऑलमोस्ट उडवलेले. काही लोकांनी मोठ्या मोठ्या जागा विकत घेतल्या, मोठ्या कार घेतल्या, किंवा बाहेरच्या देशात ते यॉट जे असतात, यॉट म्हणजे ते छोटे जे प्रायव्हेट जहाज असतात, तर ते काही शेकडो कोटी रुपयांचे ते यॉट विकत घेतले लोकांनी. अशी भरपूर खर्च करून ती रक्कम लोकांनी खर्च करून टाकलेली. आणि परत तुम्ही बघाल तर सबीर भाटिया कुठंच नाही आता. त्यांनी 2-3 प्रयत्न केले पण तो सक्सेसफुल झाला नाही. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की हे लोक थांबत नाहीत. एक तर हार्डवर्क खूप करतात, मोरल डाऊन करत नाहीत, आणि हे लोक कधीही थांबत नाहीत. कितीही मोठा सक्सेस मिळाला, हे लोक त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा त्यांची जे स्वप्न आहेत, हे कधीच थांबत नाहीत. तर जस्ट एक शेअर करावं असं वाटलं. ती डॉक्युमेंटरी बघून घ्या, डिस्कवरी प्लसवर आहे. आणि सबीर भाटियाची पॉडकास्ट आय थिंक यूट्यूबवर आहे, ती पण बघून घ्या. थँक्यू.